लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आपल्याला जो मार्चचा हप्ता आहे आणि या हप्त्यासाठी जो लागणारा जो GR आहे सामाजिक न्याय विभागाचा, कारण लाडकी बहीण योजनेचा जो विभाग आहे महिला बालविकास विभाग, तर या विभागाचे 2 GR मागच्या हप्त्याचे आलेले नव्हते. फक्त कोणत्या विभागाचा येतो आहे GR, तर परत सांगतोय सामाजिक व न्याय विभाग जो आहे तर या विभागाचाच GR येतो आणि त्या GRच्या नंतरच आपल्याला वितरण होते. मग मागच्या 2 हप्त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा विभाग जो आहे तर त्यांचे GR न येता वेळेचा जे आहे त्याच्यामध्ये कमी वेळ असल्यामुळे किंवा इतर कारणामुळे आले नसतील, पण मात्र मग डायरेक्ट सामाजिक न्याय विभागाच्या GRच्या नंतर वितरण होतं. तर त्याचप्रमाणे मागच्या वेळेस जर आपण पाहिलं म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं, तर 24 तारखेला GR आला होता आणि त्याच्यानंतर मग लगेच वितरण पण झालं होतं काही दिवसांनी. परंतु आज जर आपण पाहिलं मार्चचा हप्ता 21वा हप्ता, आज जर आपण विचार केला तर आज 23 तारीख आहे आणि 25 तारखेपर्यंत या योजनेचा GR येईल का, म्हणजे मार्चच्या हप्त्याचा मी परत सांगतोय 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. पहिलं एकच हप्ता देऊ द्या, तेवढाच पुरेसा आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढच्या हप्त्यासंदर्भात बोलूयात किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या योजनेला धगधगत ठेवणार आहोत. या योजनेचा जे काही महत्त्व आहे ते कधीही कमी होऊ देणार नाही आणि ऑब्व्हियसली शासनाला पण ही अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे, त्यामुळे शासन पण या योजनेवर नजर ठेवून आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एकाच गोष्टीवर नजर नाही, ते म्हणजे वितरणामध्ये विलंब का व्हायला आहे. एकदा तेवढा मुद्दा जर क्लिअर केला तर माझ्या मते बरं होईल. जसं की योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटवली तर तसंच जरा एकदा योजनेच्या त्याच्यावर कसं लक्ष दिलं, मग तसंच जर याच्यावर जर लक्ष दिलं म्हणजे वितरण योग्य वेळी आणि नियमित जे आहे ज्या महिन्याच्या त्या महिन्यामध्येच व्हायला पाहिजे, अशा प्रकारे जर का लक्ष दिलं तर माझ्या मते बरं होईल. तर 25 तारखेपर्यंत GR येईल का, अगदी कमी शब्दामध्ये आपण माहिती पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आहे 23 तारीख आणि पुढील म्हणजे 23, 24 आणि 25 असे एकंदरीत 3 दिवस आणि या 3 दिवसामध्ये आपल्याला GR येऊ शकतो का, तर माझं तरी त्याचं उत्तर आहे होय. बघा, या पुढच्या 2-3 दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत. या योजनेचा कधीही GR येऊ शकतो, किंबहुना याच्या GR काढण्याच्या संदर्भातच्या हालचाली पण वाढलेल्या असतील, त्यामुळे काही चिंता करू नका. राहिला मुद्दा, काही लाभार्थी म्हणतात सर असं करून योजना बंद होणार का, तर योजना बंद वगैरे होणार नाही आणि त्याचं काही योजनेचं महत्त्व पण कमी होणार नाही, फक्त वेळेवर वितरण व्हावं एवढीच विनंती. कारण प्रत्येक वेळेस बघा, जेव्हा वितरण लेट जातं त्यावेळेस प्रत्येक वेळेस लाभार्थ्यांना वाटतं की नाही मग आता योजनेचं पुढे काय होणार, तर असं काही होणार नाही. योजना अविरत चालू राहणार आहे, त्यामध्ये काही शंका नसायला पाहिजे. इव्हन अशाच प्रकारच्या योजना या आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पण तिथे पण प्रति महिलासाठी जे बघा 3000 रुपये त्यांनी देण्याचं तिथे पण एक त्यांचा मॅनिफेस्टो जो आहे तर त्याच्यामध्ये पण ते दिलेलं आहे. आता ते पुढे काय होईल वगैरे आपल्याला देश काही घेणं देणं नाही, पण महत्त्वाचा मुद्दा आपली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ही योजना चालू राहिली पाहिजे. या योजनेचं वितरण नियमित झालं पाहिजे. या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण योग्य तो आवाज उठवणार आहोत. बघूया आता पुढच्या 3 दिवसामध्ये. मला तर असं वाटतंय की ह्या आज उद्या परवापर्यंत नक्कीच या योजनेचा GR येईल आणि त्याच्यानंतर मग वितरणाच्या संदर्भात पुढे अपडेट पण येतील. पण तरी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना विनंती आहे की ताई लवकरात लवकर मार्चच्या हप्त्याचा GR काढण्यासंदर्भात हालचाली वाढवा. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.